हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज सुंदर अशी सोमवार असलेली सुंदर अशी सुरुवात झालेली आहे। सकाळची छान अशी रांगोळी काढून घेतली आणि छान अशी देवपूजा ही माझी झालेली आहे। तुम्ही पाहू शकता सकाळी सकाळी रांगोळी पूजा असं झालं ना खूप छान प्रसन्न वाटतं। आणि म्हटलं आज आपला बर्थडे आहे तर त्याच्या निमित्ताने तर लवकर छान सकाळी सकाळी अशी देवाची पूजा केली आणि त्याच्या देवाच्या पूजेनं असं सुंदर सुरुवात आपल्या नवीन दिवसाची झालेली आहे। तुम्ही पाहू शकता। चल स्वयंपाक ही असा मी केलेला आहे। कुकर लावलं, वरण भात केलं, मग भरलेलं वांगही केलं, भात वगैरे असा सिंपलसा आपला स्वयंपाक केलेला आहे। चपात्या वगैरे सर्व असा स्वयंपाक केलेला आहे। आणि माझे अहो गेले होते गावाकडे, त्यांनी येताना घेऊन आले बासुंदी, म्हणून स्वीट काय दुसरं बनवलं नाही। तर मग आता त्यांच्यासोबत आलेले होते मित्र, तर त्यांच्यासाठीही जेवायला मी ताट बनवत होते। तुम्ही पाहू शकता असं मी त्यांच्या दोघांचं ताट बनवलं आहे। त्या दोघांना जेवू घालून मी पाठवणार आहे। त्याच्यानंतर आपलं काय काम आहे पुढचं आणि काय काय मी आज करणार आहे हे हा तुमच्यासोबत बर्थडे स्पेशल व्हिडिओ माझा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर असे त्यांचे ताटं झालेले आहेत करून, मग त्यांना दोघांना जेवायला दिलं। त्याच्यानंतर माझी कामंही दुसरी आटोपली आणि मी निघाले आहे थोडीशी शॉपिंगसाठी। तर कुठे आणि काय शॉपिंग करणार आहे हे तुम्हाला समोर दाखवतेच, तर व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पाहत राहा। मी आले आहे आता बाहेर खाली, तुम्ही पाहू शकता। आता निघाली मी। तर मी शॉपिंग काय केली आणि कशा संदर्भात शॉपिंग केलेली आहे तुम्हाला मी सांगते। तर माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे आणि मी जाणार आहे लग्नाला, तर त्याच्यासाठी थोडीशी शॉपिंग आणि बर्थडे स्पेशल आपल्यासाठी बर्थडेच्या दिवशी पण आपण काहीतरी थोडंसं घेतच ना, तर अशीच थोडीशी मी शॉपिंग केलेली आहे। लग्न आणि बर्थडे असं दोन्हीचं कॉम्बिनेशन असल्यामुळं मी थोडीशी शॉपिंग केली आणि चला म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा। तर हे तर तुम्ही पाहिलंच आहे की मी हळदी कुंकवाला चिमार आणि सरकार ज्वेलर्समध्ये गेली होती, तेव्हा हे मी गळ्यातलं घेतलं आहे। खूप सुंदर आहे, कॉपरचं आहे हे गळ्यातलं। मला भरपूर दिवसापासून हे घ्यायची इच्छा होती, तर चला म्हटलं आता लग्नही आहे आणि तिथे त्या दिवशी थोडासा डिस्काउंटही होता, म्हटलं त्या दिवशीच घेऊन टाकलं। पण मी याच्यासोबत त्या दिवशी घ्यायचं विसरले होते, ते म्हणजे इयरिंग। तर मी त्याच्यासोबतच ह्या सेटवरच्या इयरिंग पण घेतल्या आहेत। खूप सुंदर आहेत इयरिंग पण, आणि तुम्हाला मी दाखवतेच घातल्यानंतर लुक माझा कसा आहे। हे ज्वेलरी घातल्यानंतरचा लुक नंतर मी दाखवेनच तुम्हाला जेव्हा मी लग्नामध्ये घालेन। तर अशी मी ज्वेलरी त्या दिवशी खरेदी केली होती। मी थोडीशी शॉपिंग अशी करत आहे। तर आज परत मी एक अशी साडी घेतली आहे। आता लग्न आहे म्हटल्यानंतर ही साडी घेतली आहे। तर ही साडी आहे आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे, नथची साडी आहे ही, आणि असं कलर कॉम्बिनेशन आहे तुम्ही पाहू शकता। ही साडी गुलाबी कलर आणि मोरपंखी कलरचा असं कलर कॉम्बिनेशन आहे। तुम्हाला हा कलर कुठला दिसतोय व्हिडिओमध्ये, थोडासा वेगळा दिसतो, पण कुठला कलर दिसतोय तेही मला सांगा, आणि कशी आहे नथ साडी हेही सांगायला अजिबात विसरू नका। खूप छान आणि सॉफ्ट आहे आणि प्राईसच्या मानाने तर खूपच सुंदर आहे। तर ही साडी मी कुठे घेतली आहे, तर ही अभिरुचीमध्ये ही साडी घेतलेली आहे, आणि द्वारकादास तिथं अभिरुचीमध्ये शॉप आहे, तर त्या शॉपमध्ये मी साडी घेतलेली आहे आणि प्राईसच्या मानाने खूप सुंदर साडी आहे। फक्त 900 रुपयाची ही साडी आहे, खूप छान आहे। तर चला म्हटलं घ्यावं, लग्न आहे तर अशी साडी घेतलेली आहे आणि मी घालेन तेव्हा माझा लुक तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। तर अशी आपली शॉपिंग झालेली आहे आणि बड्डे असल्यामुळे तर बड्डे स्पेशल थोडासा मी व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन। आणि कसा वाटला व्हिडिओ हे सांगायला अजिबात विसरू नका। साडी कशी वाटली, ज्वेलरी कशी वाटली हे सांगायला अजिबात विसरू नका। आणि तसंही माझं पैंजणही खराब झालं होतं, तर मी पैंजणही घेतले, तुम्हाला दाखवतेच पुढे। साधे सिंपल पैंजण घेतलेलं आहे मी। तर ते आहोंनी सांगितलं की काय बर्थडे गिफ्ट पाहिजे, तर म्हटलं चला थोड्याच गोष्टी आपण ज्या गरजेच्या असतात त्या घ्यायच्या, आणि अशीच मी पैंजण ही साडी अगदी स्वस्तात मस्त अशी साडी आहे, 900 रुपयाची अगदी, आणि ही ज्वेलरी मी त्या अगोदरच घेतलेली होती। अशी आपली थोडीशी शॉपिंग झालेली आहे। लग्न आहे आणि बर्थडे आहे, अशा निमित्ताने अशीच शॉपिंग झालेली आहे। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका। तर बर्थडेचा व्हिडिओ मी थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन।
होऊ शकता मी आले आहे आता शॉपिंगहून घरी. हे पेंजन मी घेतलेलं आहे, तुम्ही पाहिलं आहे. तुम्हाला बाकीची शॉपिंग मीही दाखवलेली आहे. तर मी येईपर्यंत माझ्या छान असं मुलींनी डेकोरेशन करून ठेवलं होतं बर्थडेचं, तुम्ही पाहू शकता. आणि माझा मानलेला भाऊ आहे, तो पण माझ्या इथं बर्थडे सेलिब्रेशनसाठी आलेला होता. त्यांनी खूप छान सरप्राईज दिलं. दोघे वहिनी आणि तो आला होता. खरंच रक्ताच्या नात्यापेक्षा म्हणतात ना, मानलेली नाती खरंच खूप ग्रेट असतात. आणि त्यांनी एवढं छान सरप्राईज दिलं. बऱ्याच दिवसांनी ते आले तर माझ्या बड्डेच्या दिवशी असं केक. आणि आज आम्ही सोमवार आहे म्हणून आम्ही आज सेलिब्रेशन करायचं असं ठरवलं नव्हतं, कारण केक खाण्यात येत नाही आणि बाहेर जेवायला जायचं नाही असं ठरवलं होतं. दुपारीच मी सोमवार सोडलेला होता त्यामुळे. पण त्यांनी येऊन इतकं छान सरप्राईज दिलं, खूप छान वाटलं. तर असं आमचं छोटंसं बर्थडे सेलिब्रेशन झालं. माझ्या मुलींनीही खूप छान तयारी केली होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब